सोलापूर शहरातील लष्कर परिसरात असलेली सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील घरांचा हस्तांतरण व NOC करण्यासाठी आणि एका महिलेला नवीन सभासद करण्यासाठी 2 लाख तर दुसऱ्या एका महिलेला 1 लाखाची मागणी करून दमदाटी केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सुशील तिपण्णा पोतेनवरू वय 65 राहणार सिद्धार्थ सोसायटी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या राहत्या घराची जागा नावावर होण्यासाठी हस्तांतरण पत्र दिले होते। त्यामध्ये त्यांनी त्याच्या सोसायटी सभासदत्वाचा राजीनामा मंजूर केला व तसे पत्र दिले होते। हस्तांतरण पत्र 2012 चे चेअरमन तेनाळीकर यांच्याकडे गेले होते। तेव्हा त्यांनी सुशीला यांचे पती तिपण्णा यांना प्रमोद गायकवाड यांच्याकडे पाठवून दिले। त्यावेळी त्यांनी सभासदत्व रद्द करण्यासाठी 1 लाख तर नवीन सभासदासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली। फिर्यादी व तिच्या पतीस त्रास देऊन आजतागायत सभासद नोंद केली नाही असे नमूद केले आहे। यानंतर दुसरा गुन्हा म्हणजे मीनाक्षी संजय जगताप वय 59 राहणार सिद्धार्थ सोसायटी यांनी दिलेल्या फिर्यादीत प्रमोद गायकवाड यांनी सोसायटीची NOC देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली। त्यानंतर दमदाटी केली तसेच NOC देता त्रास दिला असे नमूद करण्यात आले आहे। याचबरोबर तिसरा गुन्हा म्हणजे आत्माराम जयवंत चंदनशिवे वय 70 राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर यांना दुकान खाली करून माझ्या ताब्यात दे नाहीतर आम्हाला महिना 5000 रुपये दे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली। सदरचे दुकान हे फिर्यादीने स्वतःचे पैशाने बांधून देखील दमदाटी करून वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दुकान बंद पाडण्यास भाग पाडले म्हणून तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी प्रमोद गायकवाड यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल केले। भारतीय न्याय संहिता कलम 308, 3, 351, 2, 352, 352, 3, 5 प्रमाणे असे 3 गुन्हे वेगवेगळे प्रकारने दाखल झाले आहे। याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।